नमस्कार मित्रांनो, आजच्या व्लॉगची सुरुवात होत आहे दुधावाडी या गावातून. पुण्याहून आम्ही आमच्या गावी आलो होतो इथल्या वार्षिक सप्ताहामुळे. तर मग इथून जायच्या अगोदर म्हटलं की आपल्या कुलदेवीचं पण दर्शन घेऊन येऊया. त्यामुळेच आम्ही चाललो आहोत येरमाळापासून फक्त 3 ते 4 किलोमीटर अंतरावर असलेल्या येडेश्वरी देवस्थानला. इथल्या रस्त्यावरून जाताना आजूबाजूच्या शेतामधली आणि वातावरणात पसरलेली गार आणि मोकळी हवा अनुभवून खरंच खूप छान वाटलं. शहराच्या दगदगीमध्ये अशी हवा फारच कमी असते. तर मित्रांनो, आपण पोहोचलो आहोत. येडेश्वरीचं मंदिर समोरच डोंगरावरती दिसत आहे. मंदिराच्या आजूबाजूला पे अँड पार्किंग आहे, पण आम्ही इथल्याच गावातले असल्यामुळे आमच्याकडून पैसे नाही घेतले. मंदिरामध्ये जाताना पहिले आपल्याला श्री येडेश्वरी मंदिराचे महाद्वार पाहायला मिळते. या महाद्वारावरती 2 सुंदर मोरांचे चित्र पाहायला मिळते. वरती गणपती आणि त्यावरती आपला भगवा झेंडा पाहायला मिळतो. गुड मॉर्निंग मित्रांनो, स्वागत आहे तुमचं वायब्रोच्या यूट्यूब चॅनलवर. तर आज मी आलो आहे येरमाळ्यामध्ये आपल्याला येडेश्वरी देवस्थान, जे की आमचं कुलदैवत आहे. तर चला तर जाऊया वर. मंदिरात जाण्या अगोदर या ठिकाणी येडेश्वरी देवी कशी आली, या जागेचं महत्त्व काय, त्याबद्दल थोडं जाणून घेऊया. तर मित्रांनो, येडेश्वरी मंदिराची आख्यायिका अशी आहे की जेव्हा प्रभू रामचंद्र सीता मातेचं अपहरण झाल्यानंतर सगळीकडे सीताला शोधत होते, तेव्हा पार्वती मातेने प्रभू रामचंद्रांना फसवण्यासाठी किंवा परीक्षा घेण्यासाठी या ठिकाणी माता सीतेचे रूप घेऊन बसली. लक्ष्मण आणि हनुमान यांनी ही सीता माताच आहे असे मानले, पण प्रभू श्री रामचंद्र हे महाज्ञानी होते. त्यांनी पाहिल्या मातेला ओळखलं आणि म्हणाले की तुमची, माझी आणि सगळ्या जगाची आई आहे, म्हणजेच पार्वती माता. माता आपल्याला येडं बनवत आहे असे प्रभू रामचंद्र म्हणाले. त्या नावामुळेच माताचं नाव येडेश्वरी झालं असं म्हणतात. मग यामुळे आईला राग आला आणि त्यामुळे मातेने हे रूप धारण केलं. हे रूप येडेश्वरी नावाने सगळीकडे प्रचलित झालं. मंदिरात जाण्यासाठी आपल्याला जवळपास 200 पायऱ्या वरती चढून जावं लागतं. जाता जाता तुम्हाला दोन्ही बाजूला दुकाने पाहायला मिळतात. इथून तुम्ही पूजेसाठी लागणारं साहित्य, प्रसाद, छोट्या छोट्या मूर्ती, येडाईचे फोटो फ्रेम्स आणि खेळणी विकत घेऊ शकता. मंदिरात गेल्यावर डाव्या बाजूला ही मोठी दीपमाळ पाहायला मिळते. मंदिर परिसरात महादेवाचे देखील मंदिर आहे. तर मित्रांनो, आता पहिलं आलोय, डायरेक्ट मंदिरात दर्शन घ्यायला जातो. नंतर तुम्हाला सगळे व्हिडिओ फुटेजेस वगैरे दाखवेल, कारण नंतर जरा गर्दी झाली तर लय उशीर लागेल. त्यामुळे पहिलं दर्शन घेऊ, मग बाकी सगळं. तर मित्रांनो, आता दर्शन घेऊन आलो आतमधून. अनफॉर्च्युनेटली व्हिडिओ काढून नाही दिला तिथं. ते म्हटले परमिशन वगैरे लागते, पण एवढा टाईम नव्हता परमिशन वगैरे काढण्यासाठी. त्यामुळे फक्त दर्शन घेऊन आलो आहे. आता मी तुम्हाला बाकीचं मंदिर वगैरे सगळं दाखवतो. मला इथे खूप ठिकाणी परडीमध्ये किंवा आजूबाजूला ही लहान मुलाची बाहुली दिसली. याबद्दल तुम्हाला काही माहीत असेल तर मला कमेंटमध्ये नक्कीच सांगा. आतमधून मी तुम्हाला देवीचं दर्शन नाही देऊ शकलो, त्यामुळे तुम्ही या फोटोमधूनच देवीचे दर्शन घ्या. मुख्य मंदिराला लागूनच श्री गुरुदेव दत्तांचे मंदिर आहे आणि बाजूला श्री गणेशाचे मंदिर. तर मित्रांनो, आता माझ्या आत्याकडून जाणून घेऊया मंदिर कसं आहे आणि त्यांना कसं वाटतं ते. हे येडेश्वरीचं मंदिर येरमाळ्या ठिकाणी असून इथं आम्ही दरवर्षी येतो. त्याच्यामुळं इथं आल्यानंतर इतकं माणसाला मन प्रसन्न वाटतं की असं वाटतं की वारंवार देवीला यावं. त्याच्यामुळं आम्ही प्रत्येक वर्षी इथं येतो आणि इथं आल्यानंतर देवीचं दर्शन घेतल्यावर जो आनंद असतो तो सर्वांनी आनंद घ्या. इथं आल्यानंतर सगळं बघितल्यानंतरच मग खरं कळतं की देवाचं दर्शन घेतल्याने काय होतं.
तर मित्रांनो, आताकडून तुम्ही ऐकलं असेल मंदिराचं बद्दल, तर तुम्ही पण एकदा नक्कीच व्हिजिट करा मंदिराला. येडेश्वरी माता ही नवसाला पावणारी असून जर तुम्ही सत्य असाल तर ती कायम तुमच्या पाठीशी असते. आम्हाला इथे श्री काळ भैरवनाथाचे देखील दर्शन मिळाले. आज रविवारचा दिवस होता आणि आमचे खंडोबाचे दर्शन देखील झाले. येडेश्वरी मातेला नवस म्हणून इथल्या डोंगराला दोऱ्याचा येडा घातला जातो. खूप लोकांचा अनुभव आहे की हा दोरा बांधल्यानंतर त्यांच्या काही अडचणी असतील तर ते नाहीसे होतात आणि येडेश्वरी मातेच्या कृपेमुळे त्यांचं भलंच होतं. मित्रांनो, येडेश्वरी मातेला तुळजाभवानीचे धाकटे बहीण मानले जातं. त्यामुळे जर तुम्ही तुळजापूरला देवीच्या दर्शनाला गेला असाल तर येडेश्वरी देवीचं दर्शन सुद्धा घ्यावं लागतं. तेव्हाच तुमचं दर्शन पूर्ण होतं असं म्हणतात. तर मित्रांनो, दर्शन झालं आहे, आता निघूया आपल्या गावाकडे. तर मित्रांनो, येडेश्वरीचं मंदिर आहे ते सगळं पूर्ण दाखवलं तुम्हाला. कसं वाटलं ते कमेंटमध्ये नक्कीच सांगा. लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि जर असेच माझे व्हिडिओ आवडत असेल तर सपोर्ट करा. भेटूया पुन्हा एकदा. बाय बाय.